कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा, तुम्ही आता भुवनेश्वरी मॅडमना कायद्याने अधिकार देणार आहात। आधी त्यांच्याकडे कुठलेच अधिकार नव्हते तर त्यांनी एवढं केलंय। आता बायकोचा अधिकार मिळाल्यावर ते काय करतील बाबा? अक्षरा, पण सगळे अधिकार तिनं आधीच बळकावलेले होते ना। पण मी फक्त तुम्हा दोघांचा विचार केलाय आता। बाबा, तुमचा हेतू चांगला आहे पण निर्णय चुकीचा आहे। आता इलाज नाही अक्षरा, आता हे करावं लागेल मला। बाबा, असं नाहीये, असं काही नाहीये। म्हणजे मला सांगा, तुम्ही खरंच मनापासून अधिपतींची शपथ घेतली होती? हा हा, म्हणजे भुवनेश्वरीने माझ्याकडून आधी जे सगळं वधवून घेतलं की हे कारस्थान नाहीये वगैरे, तेव्हा मी अधिपतीच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेतली। पण अक्षरा, जेव्हा मी असं म्हणालो ना की भुवनेश्वरीशी मला मनापासून लग्न करायचं आहे, तेव्हा का कोण जाणे माझा हात अधिपतीच्या डोक्यावरून हल्ला होता, अधांतरी होता तो। मी असं का केलं मला माहिती नाही, पण झालं असं। बाबा, म्हणजे खरं तर तुम्ही शपथ नाही घेतली अधिपतींची? म्हणजे मला माहिती नाही, पण त्यावेळेला इन्स्टिंक्टिव्हली मला जे करावं असं वाटलं ते मी केलं। बाबा, हे चांगलं केलं तुम्ही खरी शपथ घेतलीच नाहीये बाबा अधिपतींची। तुमची शपथ खोटी होती, बरोबर? म्हणजे ती शपथ पूर्ण करण्यासाठी तुम्ही बांधील नाही आहात। याने काय होणार? मी सगळ्यांसमोर कबूल करून तर बसलोय। अक्षरा, मी जर आता माघार घेतली ना तर त्याचा परिणाम थेट तुमच्या नात्यावर होईल। मी जर माघार घेतली तर भुवनेश्वरी या जन्मात तुम्हा दोघांना एकत्र येऊ देणार नाही। आता हे नाही करता येणार मला आता लग्नाला नाही म्हणता येणार नाहीये। पण बाबा, आपण नाही म्हणायचंच नाही। मग म्हणजे आपण काट्यानं काटा काढायचा। अक्षरा, मला कळत नाहीये तू काय म्हणतेस। हे बघा, भुवनेश्वरी मॅडम आतल्या गाठीच्या आहेत। त्या नेहमी 4 पावलं पुढचा विचार करतात पण वाकडा विचार करतात। आता आपण त्यांना त्यांच्याच पद्धतीनं नमवायचं। आपण त्यांच्यासारखा विचार करायचा। आपणही त्यांच्यासारखाच विचार करायचा बाबा। त्यांना त्यांच्या पद्धतीनं नमवायचं। बाबा, मला सांगा, भुवनेश्वरी मॅडमनी काय केलंय? तिने माझ्या मुळावरच घाव घातला ना। माझ्या मुलाला वश करून घेतलं आणि त्या बळावरती सगळ्यांना नाचवते ती। एक्झॅक्टली। आता आपण त्यांच्यासारखंच डोक्याने खेळायचं, भावनेनं विचार करायचा नाही। म्हणजे त्या कसं करतात, भावनांचा देखावा करतात, तसं आपण करायचं। आपल्यासाठी ते अवघड असेल कदाचित, पण आपण आपल्या खऱ्या भावना नाही दिसू द्यायच्या। आपण त्यांची ट्रिक त्यांच्यावर वापरायची। अक्षरा, तू म्हणतेस ते सगळं खरं आहे, पण कसं आहे ना बाळा, हे सगळे छक्के पंजे, ही सगळी कारस्थानं, हे असं मुखवटा लावून वावरणं भुवनेश्वरीसाठी सोपं आहे। तिच्या नेचरचा पार्ट आहे तो। तू चांगली मुलगी आहेस, हे सगळं आपल्याला कसं जमणार? आणि हे करताना काही उलटसुलट झालं तर? बाबा, उलटच झालंय। आता भुवनेश्वरी मॅडमच्या पद्धतीने ते सुलट करायचंय आपल्याला। बाबा, मी हल्ली नेहमी असा विचार करते की ह्या सिच्युएशनमध्ये भुवनेश्वरी मॅडमनी कसा विचार केला असता। आणि मी जेव्हापासून असा विचार करू लागले तेव्हापासून मला खटाखट उत्तरं मिळत आहेत। मला हे जर आधी कळलं असतं ना बाबा, ही वेळ माझ्यावर आज आलीच नसती। पण आता ही ट्रिक मला सापडली आहे बाबा, आणि आता ही आपण वापरायची। आपलं घर, आपला संसार, आपली हक्काची माणसं परत मिळवण्यासाठी वापरायची। अक्षरा, मला अजून नीट कळत नाहीये तू काय म्हणतेस। हे बघा, सोपं आहे बाबा। आपण काय करायचं, चांगलंय ना अधिपती, वहिनी घरी येत आहेत। अरे मला केवढा आनंद झालाय, आणि तू दुःखी आहेस। तुला नाही वाटत का त्यांनी परत घरी यावं? अरे त्यासनी वाटतंय काय पण यावं असं? कळेलच आता। तुला खरं सांग का ओंक्या, मला कवा असं वाटतंय की आमचं परत सगळं नीट जुळेल, पण नंतर लगेच पुढच्या क्षणाला लगेच धसच होते काळजात। नाही म्हणल्या तर काय, ते आपल्याला काय पचणार नाही हवा। त्या नाही म्हणल्या ना, आणि आई साहेबांवर केवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळेल बाबा। नको, हे सगळं आमच्या बाबामुळे झालंय माहिती आहे काय? 2 वेगळे विषय त्या माणसाने एकत्र करून टाकले, त्याच्यामुळे विषय हार्ड झालाय। वर आम्हाला सांगतात, स्वतःच्या बायकोला ज्यांना असं वागवलंय त्यांना आम्हाला सांगून ते काय केलं माहिती आहे काय? त्यांनी तोंड सुख घेतलं रे। मी आत्तापत्र जास्ती जे म्हणत होतो का नाही, तेवढं सगळे व्याजासहित घेऊन टाक परत, असं म्हणून त्यांनी
तोंड सुख घेतलं आमच्यावर, लय भूषण वाटत असेल त्यासनी. असू दे, विषय आमच्या बाबाचा नाही, विषय ह्यो आहे. मास्तरीनबाई जर घरला आल्या नाही तर आई साहेबांचं काय? त्या नाही आल्या तर ना, तुला वाटतं का त्या येतील? तुला वाटतं ना त्यांनी घरी यावं? मला काय त्या जाऊच नाही असं वाटत होतं. माझं काय घेऊन बसलायस? मला काय वाटतंय ते महत्वाचं आहे, त्यासनी काय वाटतंय ते महत्वाचं आहे. तू टेन्शन घेऊ नकोस, त्या परत घरी येतील बघ तू. टेन्शन घेऊ नको, हे बरं सांगतोय दाढी वाढवून साधू बघत. टेन्शन घेऊ नको म्हणजे अरे ओंक्या, आम्ही आता आयुष्याच्या अशा टप्प्यावर होतो, इथनं पुढे सगळं सुरळीत होईल असं वाटलं होतं. कुठलं काय, आत्ता पुत्र गाडी पुढच्या टप्प्यावर जायला पाहिजे होती, लेकरं बाळ खेळायला पाहिजे होती घरात. आम्ही आपलं गिरट्या घालतोय गोल गोल तिथंच. आई शपथ कवा कवा वाटते ना, सान्न दिशी जावं, टाम दिशी उचलून घेऊन यावं त्यासनी खांद्यावर घेऊन. होय की विषय एंड करून टाकावा असं वाटत. जमेल ना बाबा हे? अक्षरा भीती वाटते मला. भीती तर मलाही वाटतेय. अक्षरा हे सगळं करायची खरंच गरज आहे? गरज आहे बाबा. जशाच तसे ठकास महाठक झाल्याशिवाय भुवनेश्वरी मॅडम सुधारणार नाहीत. बाबा दरवेळी त्यांनी कारस्थानं करायची आणि आपण भोगत राहायचं, सोसत राहायचं. हे असं किती वेळ चालणार बाबा? कधीतरी त्यांनी जे केलंय त्याची किंमत त्यांना मोजावी लागली पाहिजे. ठीक आहे, तू म्हणतेस तसं करूया आपण. मी आत्ताच जाऊन बोलू का तिच्याशी? नाही नाही नाही, तुम्ही आत्ता त्यांच्याशी काहीच बोलू नका बाबा. तुम्ही आत्ता बोललात ना तर त्यांना माघार घ्यायला वावे. तसं करू नका. त्यांची लग्नाची सगळी तयारी पूर्ण होऊन जाऊ दे, पत्रिका वाटल्या जाऊ दे, त्यानंतर आपण बोलायचं. बरोबर आहे. त्याआधी तू सुद्धा घरात आलेली असेल अक्षरा, पण नंतर तिने तुला बाहेर काढायला नको आहे बस. बाबा मी वचन देते तुम्हाला, मी एकदा आपल्या घरी आले की पुन्हा बाहेर जाणार नाही. या अधिपतींना, आमच्या संसाराला, घराला या जन्मात अंतर देणार नाही बाबा. बस मला हेच ऐकायचं होतं बाळा. आता मला काळजी नाही. तू आज येतेस का घरी? कुणाच्या घरी बाबा? कुणाच्या म्हणजे? बाबा कुणाच्या घरी मला आता काहीच माहित नाहीये. जेव्हा भुवनेश्वरी मॅडम माझ्याशी बोलतील तेव्हा मला सगळं कळणार आहे. करेक्ट आहे. बाबा तुम्ही जे करताय ते करत राहा आणि मी जे ठरवलंय ते मी करेन. डोकं असलेला माणूस जेव्हा शिकलेला सुद्धा असतो तेव्हा तो किती भारी पडू शकतो हे आता भुवनेश्वरी मॅडमला कळायलाच हवं. बोलून घ्या तुम्ही सोनबाईंशी, त्यांना या म्हणावं घरला. आमचं ऐकणार नाहीत त्या. तुम्ही बोलून तर बघा. जाऊ देऊ आई साहेबांनी. आमचा फोन तरी कुठे लागतोय? काय तुम्हाला ब्लॉक बिक केलंय की काय? काय माहित काय केलं, ब्लॉक केलं काय, त्यांचं त्यांना माहिती. पण जाऊ दे, तरी तुम्ही मला शेवटचा उपाय म्हणून ठेवा आई साहेब. हा, कारण मी गेलो ना तर मी डायरेक्ट त्यासनी उचलून घेऊन येणार. एवढंच करू शकतोय मी. नाही नाही, तशी येळ येणार नाही. आम्ही तशी काही येळ येऊ देणार नाही. तुम्ही नका काळजी करू, मी बघतो काय करायचं ते. हा झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.